सिड 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 सोड. काय चाललंय तुझं? असं सगळ्यांसमोरून खेचत आणण्याची काय गरज होती? चालले होते ना मी. सिड काय करतोयस? माफ कर मला. मी तुझ्यावर अविश्वास दाखवला, तुझ्या प्रेमाचा अपमान केला. मनापासून माफी मागतोय. सिड उठ. काय झालंय? असं अचानक मगाशी काहीतरी वेगळं बोलत होतास तू आणि आता माझ्या निगेटिव्ह विचारांमधून, मला वाटणाऱ्या कॉम्प्लेक्स मधून, मला वाटणाऱ्या भीतीमधून तुझ्यासारखी प्रामाणिकपणे आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलीवर मी अविश्वास दाखवला. अविश्वास दाखवला मी. आणि मी तुला सांगतोय की विश्वास परत मिळव म्हणून. तू पण किती वेडी आहेस ना. एक कानाखाली लावून द्यायचीस ना. पण नाही, मी किती खरी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतीस तू. इतकी कशी ग चांगली तू. तुला आश्चर्य वाटत असेल ना की मी हे असं सगळं अचानक का बोलतोय. काय बोललास? परत बोल. मी आधी तिला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतोय. कॉलेजमध्ये असताना मी तिला प्रपोज केलं होतं. त्यानंतर आम्ही आत्ता भेटलो. तू पटकन हे सगळं बोलून गेला आणि त्याला कळलं पण नाही की तू असं काहीतरी बोलून गेलाय. मी हेच सांगायचा प्रयत्न करत होते तुला. कॉलेजमध्ये एवढा संबंध आलाच नाही, पण कॉलेज नंतर सुद्धा आम्ही भेटलो नाहीये. सॉरी, चुकलो मी. मान्य मी हे चॅलेंज हरलो. मला एकही प्रश्नाचं उत्तर बरोबर देता आलं नाही. पण तुला माहितीये मला आता काय वाटतंय? की आपण आधीपेक्षा जास्त जवळ आलो. आणि हो, इथून पुढे काही झालं आणि कोणी काही बोललं तरी एकमेकांवरचा विश्वास हलू द्यायचा नाही. तुला असं नाही का वाटत की आता हे जे काय घडलं त्यामुळे आपलं नातं खूप स्ट्रॉंग झालंय? खरं सांगू तुला, मला कधी असं वाटलंच नाही की आपलं नातं तुटतंय. अगदी आता गाडीत बसून निघताना सुद्धा नाही. उलट मला असं वाटत होतं काही दिवस लांब राहू आपण, पण एक दिवस सगळं क्लिअर होईल, सगळं सॉर्ट आउट होईल. परत तुला कधीच लांब जाऊ देणार नाही. तुझा आता तरी माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना? हो. आणि काय रे, तुला खरंच असं वाटलं मला 10वीत 65% मिळाले असतील? सिड, सॉरी. बरं जाऊ दे ना ते सगळं. आपण आत्ता खाली जाऊया आणि सगळ्यांना सांगायचं. सिड, ओके आहेस ना तू? का, काय झालं? नाही, तू नानीसारखं का वागतोयस? म्हणजे आता खाली काय झालं हे विसरलायस का तू? मी निघून जात होते. तुला असं वाटत होतं की तू परफेक्ट नाहीयेस माझ्यासाठी. त्या युवराजच्या सगळ्या अटी मान्य केल्यास तू. आणि मोठ्या बाईंना तर मी त्यांच्या नजरेसमोर सुद्धा नकोय. आणि आता आपण खाली जायचं आणि त्यांना सांगायचं की आमचे प्रॉब्लेम संपलेत म्हणून. आणि त्यांनी सुद्धा हसत ऍक्सेप्ट करायचं सगळं. असं गृहीत नाही ना धरू शकत आपण त्यांना. काय करायचं आता? मी अंगठी पण त्याला देऊन टाकली. नाही, हा सगळा गोंधळ मी घातलाय. तो मिटवणार पण मीच. पण कसं? गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड झाल्या. आता यातून आपल्याला एकच व्यक्ती वाचवू शकते.
याचा अर्थ हा मुलगा सगळं खोटं बोलतोय. तात्या, स्वतःच्या तोंडातून बोललाय तो हे. अरे मान्य आहे, तो सगळं खोटं बोलतोय. इतके दिवस तो आदितीला भेटला नाहीये, तिच्या संपर्कात नाहीये, याचा अर्थ त्याला कुणीतरी पढवून पाठवलेलं आहे. त्याच्या मागे कोणाचं तरी डोकं आहे. हे त्याचं डोकं नाहीये. तात्या, मला पण असंच वाटतंय. तुमच्या दोघांचं प्रेम बघवत नाही असं कोण आहे? तुमचा साखरपुडा तुटल्याने कोणाला फायदा होणार आहे? तात्या, आता हा सगळा विचार करून काय फायदा आहे? जो काय मी गोंधळ घातलाय तो मी कसा निस्तरू? याचाच विचार करायला हवा. त्या युवराजच्या मागे सत्य काय आहे ना, ते जाणून घ्यायला हवं. कसं? आता मला माझ्यातला ऍक्टर जागा करावा लागणार. तात्या, मग शाळा कॉलेजमध्ये असताना मी नाटकात काम केलेलं आहे. या मिशा अशा उगाच पिकलेल्या नाहीयेत. हे पहा, आता तुम्ही तुमच्या दोघांमधलं भांडण असंच चालू ठेवायचं. तुमच्यातलं गैरसमज दूर झालेलं आहे हे बाहेर कळता कामा नये. तात्या, पण नेमकं तुमच्या डोक्यात काय? समजलं? हो. मी तुझ्या पाठीशी आहे आणि राहणार. सिडचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सोबत असेल तर आणि काय हवं? ही चीटिंग आहे. अदिती, तू सिद्धार्थला सांग. त्याने सह्या केल्या सर्वाटींसमोर. त्याने शब्द दिला होता सर्वाटी फॉलो करेन. तू त्याला सांग त्याच्या शब्दाशी लॉयल राहायला. ठरलेलं ना, तू स्वतःहून मुंबईला जात असशील तर तो तुला थांबवणार नाही. मग का थांबवलं त्याने तुला? बास, तुझ्या अटी त्याने मान्य केल्यात, मी नाही. तर त्याला जाऊन बोल. आणि आता तसंही काही बोलायची गरजच नाही. तुला हवंय तसंच घडलंय ना? अदिती बा, सिद्धूचं आणि तुझं काय ठरलंय माहित नाही मला, पण हे बघ, तू जर मुंबईला लगेच निघणार असशील तर मी आणि सखा सुद्धा तुझ्या बरोबर येणार आहे. नाही बयोजी, तुम्ही इथेच थांबा. तुमच्यामुळे तात्यांचा राग शांत होईल. अगं म्हणजे? म्हणजे सिडने हे चॅलेंज स्वीकारलं, तो ते हरला आणि माझ्यासाठी तो परफेक्ट नाही हे सिद्ध झालं. या सगळ्यामुळे तात्यांना खूप राग आलाय. भैयाजी, तात्या खूप भडकलेत. त्यांना इतकं चिडलेलं मी कधीच नाही बघितलंय. तू जाऊ नकोस, थांब, मी बोलते त्यांच्याशी. नाही म्हणजे आता लगेच नका जाऊ. ते तुम्हाला पण काहीतरी बोलतील आणि मी तुम्हाला सांगितलं म्हणून मला सुद्धा. बयाजी, मला जाऊ द्या. माझ्यामुळे आधी कधीच न घडलेल्या गोष्टी घडतायत इथे. सिडला कानाखाली मारली तात्यांनी. काय? तात्यांनी सिद्धूला मारलं? पण का? चूक तुझी आणि शिक्षा माझ्या मुलाला का? मी बोलते तात्यांशी. अगं थांब, तात्याने सिद्धूवर हात उचलला म्हणजे तात्या प्रचंड रागात आहेत. आता नको जाऊ. हो, मान्य आहे, तात्यांचा सिद्धूवर हक्क आहे, पण त्याची चूक नसताना का मारलं? हिनच काहीतरी सांगितलं असेल. ओ गॉड, मोठ्या बहिणी सेटची खूप काळजी आहे हे लक्षातच नाही आलं. कानाखाली जरा जास्तच झालं. आता काहीही झालं तरी मी या साखरपुड्याला परवानगी देणार नाही.
ही मुलगी नकोय मला सिद्धूच्या आयुष्यात. नाही येणार. संपलंय आमचं नातं. आणि तात्या सुद्धा स्पष्टपणे म्हणाले हा साखरपुडा नाही होणार म्हणून. आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. मी जाते. नाही नाही, थांब तू, मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे, जा तुम्ही. तात्या खूप ओरडल्यात सेडला. तुम्ही गेल्यामुळे शांत तरी होतील कदाचित. मी पण येते. नको, आधी बयोबईला जाऊ दे. पण हे आज एवढे भडकलेत, अगदी सिद्धूर हात उचलेपर्यंत. पण तात्या, अहो खरं सांगतोय मी. अक्षरशः मी आदितीचे पाय धरले आणि तिला सांगितलं की मी चुकलोय म्हणून. लग्नाआधी पाय धरले? अरे आम्ही जुनी माणसं. छोटी चूक असो मोठी चूक असो, माफी मागणं इथपर्यंत ठीक आहे, पण पाया पडणं वगैरे अरे बापरे, आता मला तेच करावं लागणार बहुतेक. हा? हा? बयाजी ये. एकटी चालेस ना की बरोबर कोण आहे? अरे हे काय चाललंय तुमचं? खाली आदिती रडते, ती जायला निघालीये. ती नाही जात कुठे. अरे मग आदितीने खाली येऊन सांगितलं ते सगळं खोटं आहे. ते सगळं तात्यांचं डोकं आहे. म्हणजे तुम्ही रागवला नाही? हो रागवलोय ना, पण स्वतःवर. अहो अहो हे काय करताय? चुकलोय मी. अहो कोणती चूक? आणि त्यासाठी पाय का धरताय? अहो तुमचा मान मोठा, तुम्ही माझा पाय धरणं बरं दिसतं का? अगं काय हरकत आहे? संसारात नवरा आणि बायकोचा मान समान असतो. नवऱ्याने बायकोचे पाय धरले ह्यात काही कमीपणा नसतो. अगं चूक झाली म्हणून माफी मागतोय ना. अगं सिद्धूने तर आदित्यवर अविश्वास दाखवला म्हणून पाय धरून माफी मागितली. त्यांचं तर अजून लग्नही व्हायचंय आणि मी इतके वर्षाच्या आपल्या एकत्र संसाराचा अपमान केला, तुझ्यावर अविश्वास दाखवला. तू एकटी तिच्या बाजूने ठामपणे उभी राहिलीस. तुला एकदाही वाटलं नाही की ती खोटं बोलते म्हणून. आणि बयो, तेच खरं आहे, आपली सुनबाई खरं बोलतेय. त्या युवराजचा आणि आदितीचा काहीच संबंध नाहीये. अहो पण तुम्हाला हे सगळं कसं पटलं अचानक? बयाजी, मगाशी युवराज माझ्याकडे अंगठी मागायला आला होता, तेव्हा न कळत हे सगळं बोलून गेला. सिद्धूला हे कळलं. युवराज बोलून बसला हे त्याच्या मात्र लक्षात नाही आलं. युवराज खोटं बोलतोय याची खात्री पटलीये, पण तो हे सगळं का करतोय? त्याला कुणी पढवून पाठवलंय का तो स्वतःच हे सगळं करतोय हे त्याच्याकडून बाहेर काढायला हवं. अच्छा, म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे. तर कसा वाटला पहिला प्रवेश? हा? आता दुसरा प्रवेश आणि माझी एंट्री. अदिती आता का थांबलीयस? चल निघूया. तात्यांनी जर स्पष्टपणे सांगितलं की साखरपुडा होणार नाहीये, तर आता कशासाठी वाट बघायची? लक्ष्मी, रे हो थांब ना जरा. तुला कसली घाई आहे इतकी? मला घाई नाहीये मिलिंद, पण आता कशासाठी थांबायचं इथे? या सिद्धार्थच्या आई अदितीला वाटेल तसं बोलतायत, ते ऐकून घेत राहायचं. त्यांना जशी त्यांच्या मुलाची काळजी आहे तशी मला नाहीये माझ्या मुलीची काळजी. तुमची मुलगी नीट वागली असती तर मला काळजीच नव्हती माझ्या मुलाची. काय चुकीचं वागली हो माझी मुलगी? तुमच्या मुलाला माझ्या मुलीबद्दल माहिती नाहीये जास्त, त्याचंच प्रेम कमी पडलंय. तुमच्या मुलीनं त्याच्यापासून गोष्टी लपवल्या, विश्वास तोडला नात्यातला. हे बघा तुम्ही. शांत व्हा. सुमित्रा, आदितीची आई, आता वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. जे घडायचं ते घडून गेलंय. आता कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्यात, एकमेकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. हा जो काय प्रकार घडलाय ना, हा खरंच अस्वस्थ करणारा आहे.
आणि यापुढे मला ह्या घरामध्ये काळजी करायला लावणारं, दुःखी करणारं, वेदना देणारं असं काहीही बघायचं नाहीये. युवराज, आमची पिढी जुन्या विचारांची असेल कदाचित, त्यामुळे तुमच्यासारखं तुम्ही काय जे म्हणताय ना ते मूव्ह ऑन, ते नाही होता येत आम्हाला. मला मान्य आहे सिद्धूने तुझ्या अटी मान्य केल्या आहेत, आता साखरपुडा होणं शक्य नाही, पण आम्ही स्वप्न बघितले रे. आदिती सून म्हणून आमच्या घरी येईल, सिद्धू आणि तिचा संसार सुखाचा होईल. पण आता सगळं संपलंय. तिला हवं तेव्हा ती मुंबईला जाऊ शकते. माझी एक विनंती आहे. हो बोला ना तात्या. मुलीचा लळा लागला रे आम्हाला. ती अशी अचानक मुंबईला निघून गेली ना तर आम्हाला खूप आठवण येत राहील तिची. तिलाही येईल आमची. आता बयचच पाहा ना, आदिती निघाली म्हणून ही पण मुंबईला जायला निघते. 5 दिवस तिला इथं राहू दे. आपण आपल्यातले हेवे दावे विसरून जाऊ, नव्या नात्याची सुरुवात करू. म्हणजे या घरची सून म्हणून, सिद्धूची बायको म्हणून या घरचं नातं नाही जुळू शकत, पण आपण चांगले मित्र तर होऊ शकतो. छान राहू 5 दिवस, एकमेकांना माणूस म्हणून जाणून घेऊ. सुनबाईला आता हे देखील विसरावं लागणार. आदितीला आम्हाला नीट बाय करू दे, मग देशमुखांपैकी कोणीही आदितीच्या आयुष्यात कधीही डोकावणार नाही. मी तुला वचन देतो. चालेल? पण तात्या नातं तोडणारच आहोत ना, कशाला थांबवता तिला? अजून त्रास होईल. सुमित्रा, नातं असं तडकाफडकी तोडता येतं का? देशमुखांचं घर हे नातं जोडणारी माणसं आहेत, तोडणारी नाहीत. जर ती आपल्या घरची सून झाली नाही म्हणून तिचं आपल्याशी असलेलं नातं तुटणार आहे असं नाही आहे. युवराज, तू बाकी कसाही असलास तरी वाईट माणूस नाही याची खात्री आहे मला. तुझ्या आवाजातला कोमलपणा तुझ्या स्वभावात नक्कीच असेल. हो तात्या, मी समजू शकतो. माझी काय हरकत नाही. राहू दे आधी तिला 5 दिवस. हा पण मी सुद्धा राहणार. तुम्ही देशमुख खूप हुशार आहात. माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. मी जाईन मुंबईला निघून आणि तुम्ही इथे आदित्य आणि सितारचा साखरपुडा उरकून घ्याल. सो मी सुद्धा इथेच राहणार आणि सिद्धार्थने सह्या केलेल्या अटी त्याला पाळाव्याच लागतील. माझी काहीच हरकत नाही. माझी ही हरकत नाही. तात्या, तात्या, मी तुमच्या घरची सून नाही बनू शकले, पण तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत पुरे.